नमस्कार. स्ट्रीट फूड तर सगळ्यांनाच आवडतं आणि त्यामध्ये मोमोज आवडणारे चाहत्यांचा वर्ग तर वेगळाच आहे. त्यामध्ये जर तो पेरी पेरी मसाल्यातला मोमोज असेल तर मग तर आहा जन्नतच. तर आज आपण असेच पेरी पेरी मोमोज घरच्या घरी कसे बनवायचे ते दाखवणार आहोत. मस्त चिकनची यामध्ये फिलिंग घातलेली आहे. झटपट बनणारे हे मोमोज अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेले आहेत. याला आकार कसा द्यायचा, यासोबतची चटणी कशी बनवायची, अगदी सगळी कृती दाखवली आहे. त्यामुळे वेळ न घालवता रेसिपी पूर्ण बघा. रेसिपी थोडी जरी आवडली तरी रेसिपीला लाईक करायला नक्की विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता हे मोमोज कसे बनवायचे ते पाहूयात. तर चिकन मोमोज बनवण्यासाठी इथे मी साधारण 250 ग्रॅम चिकनचा खिमा घेऊन आलेले आहे. तुम्ही जर चिकन सेंटरमध्ये सांगितलं तुम्हाला चिकनचा खिमा हवा आहे तर ते चिकनचा खिमा करून देतात. जर देत नसेल तर तुम्ही बोनलेस चिकन घेऊन या आणि ते चिकन घरी येऊन धुवून व्यवस्थित तुम्ही थोडंसं मिक्सरला फिरवून घेऊ शकता त्याचे बारीक तुकडे करून, किंवा चॉपरला फिरवलं तरी ते बारीक होतं. तर मस्त हा आपण खिमा घेतलेला आहे. मी थोडा तो मोकळा करून घेतला. आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालते आणि थोडीशी कोथिंबीर घालायची. आता कांदा आणि कोथिंबीर आपण या खिमासोबत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. कांदा घातल्यामुळे चिकनचं फिलिंग जे आहे ते मोमोजमध्ये घातल्यानंतर एक गोळ्यासारखं होत नाही, ते आहे त्या जागेवर राहतं. नाहीतर नुसतं चिकन घातलं तर ते तुम्ही गोळ्यासारखं तुम्हाला ते खाताना जाणवतं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे, थोडीशी काळी मिरी पूड घातलेली आहे आणि यामध्ये आपण 1 चमचा डार्क सोया सॉस घालणार आहोत. यामुळे आपल्या ज्या फिलिंगला कलरही खूप सुंदर येतो आणि चवही छान येते. सोबतच यामध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल साधं नॉर्मल टेम्परेचरचं आहे ते घालणार आहोत आणि आता हे सगळं आपण पुन्हा या चिकनसोबत मिक्स करून घेणार आहोत. तर चिकनचा खिमा तुम्ही पाहू शकता, याला सुंदर असा आता कलर आलेला आहे आणि सोबतच आपण कांदा आणि कोथिंबीर घातल्यामुळे याची चव अजून सुधारते. तर आपण हा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आपला चिकनचा खिमा आता छान तयार झालेला आहे. आपण हा साईडला ठेवणार आहोत. थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचा. हा तुम्ही 1 दिवस वापरू शकता. आता फ्रीजमध्ये आपण जी स्टफिंग ठेवलेलं आहे तोपर्यंत वरच्या कोटिंगसाठी तयारी करूयात. तर बाउलमध्ये मी इथे साधारण 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. तुम्हाला जर हेल्दी बनवायचं असेल अजूनच तर तुम्ही या जागी गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल. चवीनुसार यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि यामध्ये आपण 2 चमचे नॉर्मल तेल घालणार आहोत. नॉर्मल टेम्परेचरचं तेल घालणार आहोत. कडक करून नाही घालायचं. आता तेल आपण ह्या मैद्याला व्यवस्थित सगळं लावून घेणार आहोत. आपण जसं मोहन लावून घेतो त्याच पद्धतीने सगळं तेल आपण या मैद्याला व्यवस्थित कोट करून घेणार आहोत. मैदा व्यवस्थित तेलामध्ये कोट झाला की आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मैद्याचा छान घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, गोळा आपल्याला जास्त पातळ करायचा नाही आहे. मस्त घट्टसर असा हा आपण गोळा मळून घेणार आहोत. तर आपण नेहमी जशी कणिक मळतो त्याच पद्धतीने हा गोळा छान व्यवस्थित मळून घेणार आहोत. तर गोळ्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हा छान व्यवस्थित मळून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता हा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असा हा गोळा मळून घेतलेला आहे. सेम असाच मळून घ्यायचा. जास्त पातळ केला तर त्याच्या पुऱ्या लाटताना त्रास होतो. तर आता हा व्यवस्थित असा मळून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता यामध्ये जास्त बोट घातलं तरी ते बाहेर येत आहे. म्हणजे हा जास्त घट्ट नाही. आता यावरती झाकण ठेवून आपण हा थोडा वेळ भिजायला साईडला ठेवणार आहोत. आता आपलं पीठ जोपर्यंत भिजतंय तोपर्यंत आपण मस्त मोमोजची चटणीची तयारी करून घेऊयात. तर गॅसवरती मी कढईमध्ये साधारण 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. याला थोडीशी छान उकळी यायला लागली आहे. आता यामध्ये मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे टोमॅटोला असे कट मारून घेणार आहे. तर साधारण खालच्या साईडला आपण क्रॉसचं साइन करून हे असे दोन्ही टोमॅटो आपण या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत. टोमॅटोनंतर यामध्ये मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण छान सोलून घेतला आहे तो यामध्ये घालणार आहोत. सोबतच यामध्ये मी लवंगी मिरच्या घालते. 4 लवंगी मिरच्या घातल्यात याला छान तिखटपणा येण्यासाठी आणि 2 ते 3 मी बेडगी मिरच्या घातलेल्या आहेत याला सुंदर असा लाल कलर येण्यासाठी. तर तुम्हाला कलर नसेल आणायचा किंवा जास्त तिखट नसेल तर मिरचीचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता. आता यावरती झाकण ठेवून आपण याला छान 2 ते 3 मिनटं लो फ्लेमवरती एक उकळी काढून घेणार आहोत. तर 2 ते 3 मिनिटाने यावरचं झाकण काढून बघायचं. टोमॅटोचे साल आता व्यवस्थित निघायला लागलेले आहेत. थोडंसं एका साईडने आपण पुन्हा हे हलवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता पाण्यात जी बाजू होती त्या
बाजू छान शिजली गेलेली आहे. तर एकदा आपण हलवून घेणार आहोत आणि झाकण ठेवून पुन्हा 2 ते 3 मिनटं याची वाफ काढून घेणार आहोत. तर 2 ते 3 मिनिटांनी झाकण काढून घ्यायचं. आपले टोमॅटो सगळ्या बाजूंनी व्यवस्थित शिजले गेलेले आहेत. तर आता एका झाऱ्याच्या साहाय्याने आपण हे छान व्यवस्थित निथळून काढणार आहोत. गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे. हे व्यवस्थित असं निथळून काढायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. यामध्ये शक्यतो पाणी येणार नाही याची काळजी घ्यायची. आता प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर याची साल व्यवस्थित आपण काढून घेणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने हे साल निघते, कारण टोमॅटो आपले जे आहेत ते व्यवस्थित शिजले गेलेले असतात. तर आता याची साल तुम्ही पाहू शकता किती इझिली निघते. तर याच पद्धतीने आपण दोन्ही टोमॅटोची जी साल आहे ती काढून घेणार आहोत. आता दोन्ही टोमॅटोची साल मी काढून घेतली आहे. आता याचा जो बुडाचा भाग आहे तो आपण कट करून घेणार आहोत आणि यानंतर टोमॅटो आपण असा मस्त चिरून घेणार आहोत. तर मी दोन्ही टोमॅटोचे बुडाचा असा भाग काढून घेतलेला आहे आणि यानंतर टोमॅटोचे साधारण एका टोमॅटोचे 8 भाग होतील असा हा टोमॅटो छान चिरून घेतलेला आहे. तर टोमॅटो थोडासा देठाच्या साईडला कच्चा राहतो, त्यामुळे तो कापायला थोडासा त्रास होतो. आता हा टोमॅटो व्यवस्थित चिरून घेतल्यानंतर सगळं साहित्य आपण एका मिक्सर जारमध्ये काढून घेणार आहोत. मिरची, लसूण, टोमॅटो सगळ्या गोष्टी काढून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये पाणी न घालता आपण याचं बारीक वाटण करून घेणार आहोत. यामध्ये मी थोडंसं आलं घालते, याने आपल्या चटणीची चव अजून सुधारते. तर पाणी न घालता आपण हे छान बारीक करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता याची मस्त अशी प्युरी तयार झालेली आहे. टोमॅटोमध्ये जो पाण्याचा अंश असतो त्याने हे सगळं व्यवस्थित बारीक होतं, त्यामुळे यामध्ये पाणी घालायची गरज नाही. आता गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत. तेल आपलं व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपण तयार केलेली टोमॅटोची प्युरी घालून घेणार आहोत. प्युरी आपण व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायची आहे. तर आता टोमॅटोमध्ये जे पाणी होतं त्यामुळे ते थोडंसं पाणी वेगळं आणि याचा गर वेगळा होतो, त्यामुळे ही व्यवस्थित एकदा हलवून घ्यायची. आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा साखर घातलेली आहे. यामुळे आपल्या चटणीला खूप असा आंबट गोडपणा येतो. थोडंसं चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालणार आहोत. आता यामध्ये आपण 1 चमचा टोमॅटो केचप घालतोय. याने आपल्या चटणीला छान टँगीनेस येतो. 1 चमचा आपण डार्क सोया सॉस घालतोय. यामुळे चटणीचा कलर अजूनच सुधारतो. आता याला छान एक उकळी काढून घ्यायची आणि व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं. याला छान आपण उकळी काढून घेणार आहोत. तुम्हाला किती घट्टसर, किती पातळसर आपली चटणी हवी आहे त्यानुसार उकळी झाल्यानंतर तुम्ही गॅसची फ्लेम बंद करू शकता. तर मी एक 2 ते 3 मिनटं अजून उकळी काढून घेतली. आता चटणी मस्त दाटसर व्हायला लागलेली आहे. तर आता या स्टेजला आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि मस्त चटणी एका साईडला थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत. आपली चटणी तयार आहे, फिलिंग तयार आहे. आपलं कणिकही छान भिजली गेलेली आहे. तर आता ही व्यवस्थित थोडीशी आपण मळून घेऊन याचा गोळा तयार करून घेणार आहोत. तर आपल्या साधारण पुरीला लागतो त्या आकाराचे याचे गोळे काढून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता हाताच्या अंदाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल की मी एक छोटासा गोळा लिंबाच्या आकाराचा घेतलेला आहे. आता यावरती थोडासा मैदा आपण ऑलरेडी टाकून घेणार आहोत आणि ही आपण नेहमीची जशी पुरी लाटून घेतो त्या आकाराची पुरी लाटून घेणार आहोत. जास्त मोठीही नाही आणि जास्त पातळही नाही अशी लाटून घ्यायची आहे. थोडीशी जाडसर ठेवायची. पातळ जर लाटली तर आपली चिकनची फिलिंग जी आहे त्यामुळे पुरी फाटू शकते. तर तुम्ही पाहू शकता तळ हातावर मावते आणि याची जाडीही थोडीशी आहे. अशा प्रकारची मी पुरी लाटून घेतलेली आहे. आता या पुरीवरती आपण साधारण 1 ते 1.5 चमचा तयार केलेलं चिकनचं फिलिंग घालून घेणार आहोत. थोडंसं पसरट घालून घ्यायचं. आता व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे याच्या आपण अशा पाकळ्या पाडून घेणार आहोत. दुसरा भाग जो आहे तो आधीच्या भागावरती असा प्रेस करत करत आपण नेहमी मोदकाला जशा कळ्या पाडून घेतो त्या प्रकारे कळ्या पाडून घेतलेल्या आहेत. अर्ध्या साईडला अशा ह्या कळ्या पाडून घ्यायच्यात. आपल्या पुरीचा पारीचा जो भाग आहे त्यातला अर्धा भाग मी असा कळ्या पाडून घेतला आहे. आता आतलं स्टफिंग दाबून घ्यायचं व्यवस्थित बोटाने आणि दुसरा राहिलेला भाग आहे तो या कळ्यांच्या भागावरती असा जस्ट प्रेस करून घ्यायचा. यामुळे आपल्या मोमोजला सुंदर असा बोटीसारखा आकार येतो. तर तुम्ही पाहिलं एका साईडने कळ्या पाडून घ्यायच्या आणि दुसऱ्या साईडने हा मोमोज नुसता दाबून घ्यायचा. याने सुंदर असा आपल्या मोमोजला आकार आलेला आहे. इकडे मी गॅसची फ्लेम चालू करून तेल गरम करायला ठेवलेलं होतं कढईमध्ये. तर गरमागरम असे हे पटपट मोमोज बनवून घ्यायचे आणि हे आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. आता इथे मी फ्राईड मोमोज बनवते. तुम्हाला स्टीम बनवायचे असतील तर तुम्ही
एखाद्या पातेल्यामध्ये पाणी गरम करून त्यावरती चाळण ठेवून हे स्टीम करू शकता. पण स्टीम मोमोज आपल्या पेरी पेरी मसाल्यामध्ये एवढे छान लागत नाहीत. त्यामुळे शक्यतो फ्राईड मोमोजच तुम्ही प्रेफर करा. तुम्हाला जर जास्त तेलकट खायचं नसेल तर तुम्ही हे मोमोज थोडेसे शॅलो फ्राय करू शकता. तर आता साधारण 6 ते 7 मोमोज मी तेलामध्ये घातलेले आहेत. 1-2 मिनटं तसेच ठेवायचे आणि नंतर आपण थोडा झाऱ्या लावून हे हलवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनटं एका साईडने भाजून घेतल्यानंतर दुसऱ्या साईडने आपण हे छान तळून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत. याला छान असा बदामी रंग यायला सुरुवात होतो. तर 1-2 ते 3 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता याला सुंदर असा थोडासा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. तर जास्त आपल्याला हे मोमोज काळपट करायचे नाही आहेत, कारण पटकन हे चिकनचा खिमा असल्यामुळे चिकन शिजलं जातं. त्यामुळे हे जास्त वेळ तळत बसायचं नाही. फक्त गॅसची फ्लेम लो ठेवायची, जेणेकरून लो फ्लेमवरती हे छान आतून भाजले जातील आणि वरून छान याचं आवरण क्रिस्पीसर लागेल. तर आता या रंगावरती हे मोमोज मी काढून घेणार आहे. तेल निथळून घ्यायचं आणि आता एका प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये हे काढून घ्यायचे. तर मी एका बाउलमध्ये हे काढून घेतलेले आहेत. आता यावरती बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. याने आपले मोमोज दिसायला खूप सुंदर दिसतात आणि पेरी पेरी मसाला घालणार आहे. आता पेरी पेरी मसाला तुम्हाला किती आवडतोय त्यानुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता. मस्त हे मोमोज या पेरी पेरी मसाल्यामध्ये टॉस करून घ्यायचे. मी जास्त मसाल्याचा वापर केलेला नाही आहे, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर मस्त आपले हे फ्राईड पेरी पेरी मोमोज तयार आहेत. तुम्ही पाहू शकता याला सुंदर असं कोटिंग पण आलेलं आहे. चटणीमध्ये मस्त डिप करायचे आणि गरमागरम हे मोमोज खायला द्यायचे. तर सुंदर असे हे मोमोज बनलेले होते. याची फिलिंगही तुम्ही पाहू शकता, अगदी परफेक्ट भरली गेलेली आहे. तर मस्त असे हे गरमागरम आपले पेरी पेरी फ्राईड मोमोज तयार आहेत. तर असे हे मोमोज तुम्हीही घरी बनवून पहा. कसे झालेले मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.